तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 31 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की जीवा नंदिनी चित्राचं कन्यादान करत असतात. जीवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो रडायला लागतो. नंदिनी विचारते, अहो जीवा, काय झालंय, का रडताय तुम्ही? जीवा मनापासून सगळे विधी करत असतो. जीवा म्हणतो, यापुढे मी सगळ्या पुरुषांकडून तुम्हाला प्रॉमिस देतो, यापुढे आम्ही सगळे पुरुष तुमच्या स्त्रियांशी खूप चांगलं वागू, नीट वागू. आम्ही यापुढे काळजी घेऊ की तुम्हीसुद्धा कोणाच्या तरी काळजाचा तुकडा आहात. जीवाच्या बोलण्यामुळे नंदिनी इम्प्रेस होते. तर इथे पार्थ 16 डिसेंबरचा तो पेनड्राईव्ह चेक करत असतो आणि त्याला काव्या, जीवा यांचे फोटो दिसतात. पार्थ लॅपटॉप बंद करतो. पार्थ मनात म्हणतो, बाद झालं, आता या सगळ्याबद्दल काव्याशी समोरासमोर बसून बोलायलाच हवं. पार्थ काव्याजवळ येतो. तो काव्याला म्हणतो, काव्या, मला तुमच्याशी बोलायचे, तुमच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल बोलायचे. काव्या म्हणते, मी तयार आहे. देशमुख, नीतीप्रमाणे मी तुम्हाला माझा सगळा भूतकाळ सांगणार आहे आणि ही प्रक्रिया मी प्रामाणिकपणे पार पाडेन. मी अजिबात मागे हटणार नाही, खोटं काहीही बोलणार नाही. आता पार्थ काव्या यांच्यामधले सगळे गैरसमज काव्य दूर करते. आता पार्थ सगळं विसरून काव्याला ॲक्सेप्ट करेल का, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात बघू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की काव्या पार्थला म्हणते, पार्थ, अहो या ना मला सोडायला, परीक्षेचं सेंटर खूप लांब आहे. पार्थ नकार देतो. काव्या म्हणते, पार्थ का, पुन्हा प्रेमात पडाल म्हणून? पार्थ म्हणतो, अनिशा आहेत ना, त्यांच्याकडे जा, त्यांच्यासोबत जा. काव्या म्हणते, ठीक आहे, मी जाते ना, अनिशाकडे जाऊन राहते, तिच्या घरी राहते. पार्थ म्हणतो, आता हे मध्येच काय काढले? मी तुम्हाला फक्त एवढंच म्हटलो आहे की अनिशासोबत जा, तुम्ही तिच्या घरी जाऊन राहा म्हटलेलंच नाही आहे. काव्या म्हणते, पार्थ, चूक झाली ना माझी आणि त्याची एवढी मोठी शिक्षा देताय तुम्ही. ठीक आहे, जी शिक्षा द्यायची ती द्या, आयुष्यभर शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हापासून मला आपल्या नात्याबद्दल क्लॅरिटी आली ना, तेव्हापासून मी आपला पास्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही तो ऐकून घेतला नाही. अहो मला कळत होतं, आपलं आयुष्य पुढे नेण्यासाठी तुम्हाला माझा पास्ट सांगणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी सांगत होते. कारण मला माहिती होतं की आपण दोघं एकत्र येणार, पण तुम्हाला तेव्हा काही ऐकायचंच नव्हतं. पार्थ, अहो मी असं का केलं, कशासाठी केलं, याचा विचार तरी करायचा होता. ठीक आहे, तुम्हाला माझा विचार नाही करायचा आहे ना, नका करू. पण पार्थ, अहो तुम्हाला सगळं सत्य सांगण्यासाठी मी तडफडत होते, अजूनसुद्धा माझी तडफड होते. माझा जीव चालला आहे. मी तुमच्यासाठी अजूनही उभी आहे. मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मी स्वतःला बदललंसुद्धा आणि अजून बदल करायला तयार आहे. पण ठीक आहे, एवढं सगळं करून तुम्हाला फरक नाही पडत ना. आज 19-20 दिवस झालेत माझे प्रयत्न चालू आहेत, पण आता नाही, हरले. पार्थ, आता फक्त 2 दिवस उरलेत. 2 दिवसानंतर माझी परीक्षा आहे. मी परीक्षेसाठी जाईल, पण परत या घरात कधीच येणार नाही. तुमची इच्छा आहे ना, होऊ दे तुमची इच्छा पूर्ण. परत यापुढे माझा त्रास तुम्हाला होणार नाही. काव्या रडत तिथून निघून जाते. पार्थ काव्याचा विचार करत तिथेच थांबलेला असतो. त्याला काव्यासाठी वाईट वाटत असतं. तर इथे नंदिनी, जीवा चित्राच्या लग्नासाठी आलेले असतात. ते दोघं चित्राला भेटतात. चित्रा आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख जीवा नंदिनी यांच्याशी करून देते. जीवा त्या दोघांना, त्या 2 जोडप्यांना एक सल्ला देतो. तो म्हणतो, लग्न म्हणजे फक्त प्रेम नसतं, तर त्यात गैरसमजसुद्धा असतात. पण गैरसमज थोडेच हवे, हा, अगदी मिठासारखे, जास्त नको. गैरसमज झाले की लगेच दूर करायचे, नाहीतर आयुष्य खराब होतं. नंदिनीला कळतं की जीवा हे आपल्याला बोलतोय, पण जीवाचे बोल तिला आवडत असतात आणि जीवाचं बोलणं तिला पटत असतं. तर इथे वसू रम्याशी फोनवर बोलत असते. रम्याची मेहनत पाण्यात गेली. सगळं लाईमलाईट, स्पॉटलाईट काव्याला मिळालं. प्रोजेक्टला काव्याने दिलेलं नाव लागलं म्हणून रम्या हर्ट झालेली असते. ती आपल्या मैत्रिणीकडे निघून गेलेली असते. वसू तिला सारखं फोन लावून घरी ये म्हणते, तिला रडू नको म्हणून सांगत असते. वसू फोन ठेवते आणि मानेने विचारते, अहो वंस, रम्याचं काय झालं? म्हणजे पार्थ आता उद्या घरी बसून काम करणार आहे, मग रम्या घरातून काम करणार आहे का ऑफिसमधून? वसू म्हणते, मानेनी, तुला काय माहिती नाही आहे का? का मुद्दाम करतेस तू, मुद्दाम विचारतेस? मानेनी म्हणते, काय झालं ताई, काय बोलताय तुम्ही, मला नाही काही कळत आहे. वसू म्हणते, कळत नाही आहे, मुद्दाम करतेस ना? अगं
कालपासून माझी लेक घरी आली नाही आहे, माझी रम्या घरी आली नाही, त्याबद्दल तर काहीच वाटत नाही आहे. हे सगळं होतं आहे ना ते काव्य आणि पार्थमुळे होते. माझी रम्या घरी आली नाही आहे, तिच्या मेहनतीवरती पाणी पडलं ते काव्य आणि पार्थमुळे. पण कुणाला सोयर नसुद्धा की असं गोष्टीचं. पार्थने सगळं ऐकलेलं असतं. पार्थ पुढे येतो आणि म्हणतो, आत्या बासा, या सगळ्याबद्दल माझ्या आईवरती आवाज चढवायचा नाही. वसू म्हणते, काय रे पार्थ, माझ्या रम्याला किती त्रास होतो याचा विचार केला आहेस तू? अरे तिने एवढी सगळी मेहनत केली प्रोजेक्टसाठी आणि ते मेहनतीचं वरती पाणी फिरलं. काव्याचं कौतुक झालं. ती माझी लेक किती दुखावली गेली आहे याचा विचार केला आहेस तू? तिची किंमत ठेवली आहेस? अरे फक्त काव्या करता तुम्ही सगळे. पण कालपासून माझी लेक घरी आली नाही आहे, ती जेवली नाही आहे, याबद्दल एका शब्दाने तरी विचारलं आहे का? मानिनी म्हणते, ताई अहो आत्ता तुम्ही कोणाशी बोलत होतात? फोनवर बोलत होता ना? वसू म्हणते, रम्याशी बोलत होते, मैत्रिणीकडे गेली आहे ती. मानिनी म्हणते, अच्छा, तुम्ही रम्याशी फोनवर बोलत होता, ती मैत्रिणीकडे गेली आहे हे तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ काय? रम्या सेफ आहे. अहो रम्या सेफ असताना तुम्ही एवढा कांगावा का करता? कशासाठी? वसू म्हणते, रम्या पार्थमुळे दुखावली गेली आहे, ती घरी आली नाही आहे, पण याबद्दल कोणाला काही वाटतच नाही आहे. तिच्याबद्दल कोणीतरी विचारतंय का? पार्थ पुढे येतो आणि मानिनीला म्हणतो, आई काव्या जेवल्यात का? मानिनी म्हणते, नाही रे, तिची परीक्षा आली आहे ना, अभ्यास करते ती. पण पार्थ, तुमच्या दोघांमध्ये काही भिनसलं आहे का? नाही, काव्या ना दुखावल्या गेल्यासारखी वाटत होती. तिचं एक्झामचं सेंटर शहराबाहेर आले. मी तिला म्हटलं गाडी घेऊन जा, तर मला म्हणाली की कोणत्याही गोष्टीवरती माझा हक्क नाही. इथल्या प्रत्येक गोष्टीवर आधी माझा हक्क होता, पण आता तो मी गमावलाय. काही झालं आहे का? काही बिनसलं आहे का? पार्थ म्हणतो, नाही आई, काही बिनसलं नाही आहे. तू ताट वाढ, मी नेऊन देतो, जेवतील त्या. मानिनी ताट वाढते आणि पार्थ काव्याकडे ताट घेऊन जातो. इथे काव्य अभ्यास करत असते आणि पार्थ ताट घेऊन येतो. दोघांचीही धडक होते. पार्थ इशाऱ्याने सांगतो की पुन्हा एकदा धडका. काव्या इशाराने नाही म्हणते. पार्थ काव्यासाठी ताट ठेवतो आणि तिला म्हणतो, जेवून घ्या. पार्थ जेवणाचं ताट टेबलवर ठेवतो आणि निघून जातो. तर इथे जीवा नंदिनी लग्नामध्ये असतात. चित्राचं लग्न पार पडत असतं आणि जीवा स्वप्न बघतो की जीवा आणि नंदिनीचं लग्न झाले. त्याला खूप छान वाटतं. थोड्या वेळाने ते दोघंही चित्राच्या कन्यादानासाठी बसतात. जीवा मनापासून सगळे विधी पार पाडत असतो. तर इथे काव्य अभ्यास करत असते. थोड्या वेळाने पार्थ तिथे येतो. पार्थ ताट तसंच बघतो. पार्थ विचारतो, काव्या जेवला का नाहीत तुम्ही? काव्या म्हणते, 4 दिवस बाकी आहेत परीक्षेला, निघायचे मला, जेवणासाठी वेळ नाही. पार्थ स्वतःच्या हाताने काव्याला घास भरवतो. काव्या पार्थ एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.